राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. आता आपल्याला माहिती आहे की पुढे 11 तारखेला आपली परीक्षा आहे कंबाईनची, म्हणजे बरोबर 11 एप्रिलला. सो बऱ्याचदा असं होऊ शकते, कारण करंटचे यावर्षी 2019 पासून विचारतील की 2020 विचारतील, काही अंदाज नाहीये आपल्याला. सो मग मला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांना एक आधार म्हणून, कारण बरेच प्रश्न असे आहेत, म्हणजे दरवर्षी 15 प्रश्न पडतात ना. 15 पैकी 7 ते 8 प्रश्न तुम्ही लॉजिकली सहज सोडवू शकता. म्हणजे फक्त लॉजिकचा अप्लाय करा. बरेचदा तुम्हाला फॅक्ट माहिती नसले काही प्रमाणात तरी चालतात. एखादं फॅक्ट जरी थोडंसं माहिती असलं किंवा कुठतरी वाचलेली असली न्यूज पेपरमध्ये वगैरे वगैरे, तरी ते कामाचं असू शकतं. म्हणजे सो मग मला असं वाटलं की मला जे लॉजिक समजलं कदाचित काही प्रश्न बघून, तर ते लॉजिक तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. करून आजपर्यंत आपल्यापर्यंत बघा 10 दिवसांचा वेळ आहे, आणि मी सांगतो त्या लॉजिकने जर तुमचे 5 ते 7 जरी प्रश्न बरोबर येत असतील, तरी आपण PSI चा कट ऑफ, जो काही पोरांचा फक्त 1-2 मार्कांनी जातो, दुःखद बाब आहे, की तुम्ही सहज क्लिअर करू शकता इथे बाय अप्लाइंग युअर लॉजिक. तुम्हाला की फार डिटेल्डच माहिती पाहिजे प्रत्येक गोष्ट, असं काही नाहीये. सो 7 ते 8 प्रश्न हे जे आहेत ना, वी कॅन इझिली सॉल्व्ह. कसे ते बघूयात. बघा, आता हा 2019चा प्रश्नपत्रिका आहे आयोगाची, आणि ती बघणार आहे म्हणजे आपण. आणि जे प्रश्न कदाचित आपल्याला येणारच नसतील त्या प्रश्नांकडे आपण लगेच स्किप निघून जाऊ, कारण ज्या ठिकाणी फॅक्ट महत्वाची पाहिजे, ज्या ठिकाणी तिथं माहितच पाहिजे की येस ऑर नो, तर त्याला पर्याय नाही, त्याला आपल्यालाच ते तयार करावं लागतील म्हणजे. परंतु तुम्हाला सांगतो की जर मी सांगतो तुम्ही तेवढं जरी केलं तरी तुमचे 8 मार्क कन्फर्म बरोबर आहेत, विदाउट फॅक्च्युअल नॉलेज. म्हणजे तुम्हाला माहित जरी नसलं तरी तुम्ही सहज ते सोडवू शकता. म्हणजे गॉट इट. चला चलते हैं फिर हम हमारी पहली क्वेश्चन की तरफ. देखिए बघा, हा 2017 सालचा प्रश्न आहे, म्हणजे 18 साली विचारलेला आहे, म्हणजे साहजिकच आहे की हे चर्चेमध्ये तर असणारच आहे. आता बघा, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारताचे 4थे स्थान होते म्हणते. आता आपल्याला माहित आहे काय, पहिलं होतं की दुसरं की तिसरं माहित नाही, पुढे चलो, थोडा पडो आगे बढ़ो, चलो जल्दी. 2017 मध्ये जगातील सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये 58% वाटा होता. बघा, आता पहिल्या वाक्यावर तुमच्या दुसऱ्या वाक्याची लिंक लागू शकते का, पहा बरं. तो काय म्हणते, हे 4 देश, चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत. आता यापैकी जर आपण विचार केला तर चीन आपल्यापेक्षा खूप प्रगत आहे, अमेरिकाही खूप प्रगत आहे, आणि युरोपियन युनियन एक देश म्हणत नाही ते एक संघ म्हणतात, जो एक 10-20 देशांचा जो काही संघ असेल तो. अशा वेळेस नक्कीच भारताचं 4थं स्थान असू शकतं जनरली. सो मग आपण काय म्हटलं बा, पहिलं आपलं तर बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे म्हणून मग आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सो दुसऱ्याच्या आधारे आपण पहिलं बरोबर आणलंय आपलं. बट आपल्याला बघायचंय पुढे. आता बघा, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे म्हणते. तुम्ही विचार करा, जर जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आणि या चौघांचा हिस्सा 58%, जर प्रत्येकाचा जर 15% असेल तरी 60% होतात. आणि अमेरिका आणि चीन हे तर आपल्यापेक्षा कित्येक पटीने प्रगत आहे. म्हणजे चीनची जी जीडीपी आहे ते भारताच्या 5 पट आहे, तर अमेरिकेची जीडीपी हे भारताच्या जवळपास 7 ते 8 पट आहे. सो मग तुम्ही जर फक्त भारताचा 15% हिस्सा असला तर यांचा किती असला पाहिजे मग, म्हणजे यांचा जर 20-20% असला पाहिजे, म्हणजे एकूणच ते 58%च्या वर जाते. त्याच्यामुळे भारताचा हिस्सा 15% तर कधीच असू शकत नाही. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणजे लॉजिक कसं अप्लाय करायचं हे बघा. या दोन याचं लॉजिक तुम्हाला सांगितलं, याचं लॉजिक या अँगलने अप्लाय केलं तर ते तुम्हाला होणार आहे. यासाठी म्हणतो की करंटचे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवा, त्या एका तासात. का शेवटी? तुमचं डोकं खूप शार्प होणार आहे त्या शेवटच्या एक 20-एक मिनिटात. सो तुम्ही धनाधन ते उत्तर किंवा न वाचलेलं सुद्धा तुमचं लॉजिक खूप चांगलं अप्लाय होईल, कारण माइंड 200च्या स्पीडला राहणार आहे. म्हणजे सो इथं 15% नाही, कारण ते जनरली 5% आहे, 5 की 6%च आहे. 15% असूच शकत नाही, कारण एकूणचा 58%. सो जर आपण बरोबर आहे त्यांनी असं म्हटलं तर मग सी चुकलं, म्हणजे सी इथं चुकलं, सी कुठंच नाही, त्याचं उत्तर काय असणार आहे, ए आणि बी, आणि हेच आयोगाने उत्तर दिलं. आता मी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा मी स्वतः हे लॉजिक लावून बघितलं. नाही तर तुम्हाला वाटेल की हा काय कुठून तरी उत्तर आणले सांगून राहिला, तसं नाही. सो मी जे अनुभवलं तेच तुम्हाला सांगतो.
चला पुढे जाऊयात आपण. आता हे तर तुम्हाला माहितीच पाहिजे की बा लैंगिक शोषणासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं होतं आणि त्याचं नाव होतं शी बॉक्स. हे युपीएससीलाही विचारलं होतं आणि आपल्यालाही होतं हे. सो आपल्याला माहितच पाहिजे म्हणजे. ओके, आता गगनयान बघा. गगनयानबाबत तुम्हाला माहित नाही असं होऊच शकत नाही म्हणजे. आणि त्यांनी विचारले की चुकीचं काय, बरोबर विचारलेलं नाही. सो त्यांनी इनकरेक्ट विचारलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बघा आता, गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 2 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे. माहित आहे का आपल्याला? जनरली आपण म्हटलं माहित आहे काय, नाही माहित. पुढे जाऊयात आपण. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटींची तरतूद केली होती. केली असेल बा. 10 काय 1000 कोटीची करू शकतात, त्याच्यामुळे सोडून द्या. म्हणजे हे बरोबर असू शकतं, मला हे म्हणायचं आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 72व्या स्वातंत्र्य दिनी केली. आता आपल्याला हे माहित आहे की मोदी ज्या पद्धतीनं इव्हेंट मॅनेजर आहेत म्हणजे प्राईम मिनिस्टर भारताचे, परंतु त्यांना एखादी गोष्ट जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवायची असली तेव्हा ज्या पद्धतीचं ते कार्यक्रम अरेंज करतात. सो 72 स्वातंत्र्य दिन, तेही लाल किल्ल्यावर मोदींजींचं भाषण साहजिकच आहे की अख्खा भारत ऐकणार आहे, अख्खा जग ऐकणार आहे. सो जेव्हा अख्खं जग ऐकणार असेल अशा प्लॅटफॉर्मवर मोदीजी नक्कीच सांगतील ह्या गोष्टी. सो डेफिनेटली की असं झालेलं असणार आहे म्हणजे, किंवा मोदीजींनी असं म्हटलेलं असणार आहे. सो आपण लॉजिकली हे पण अंदाज घेऊन उत्तर आणू शकतो. आता इथे काय, तर तुम्हाला हे माहिती असणार आहे आणि 100% तुम्ही वाचलेलं आहे की हे 2022 आहे. इथंच तुमचं गडबड होती म्हणजे. जर तुम्हाला हे माहिती आहे की 2022 आहे म्हणजे दोघांना पाठव की 1000 लोकांना पाठव, आता आपल्याला त्याचं घेणं नाही, म्हणून तुमचं उत्तर चुकीचं कुठलं विधान आहे याच्यातलं तुमचं एक पहिलं होतं विधान चुकीचं आहे. लॉजिक 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 न होते म्हणजे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला फॅक्ट माहित पाहिजे अशातला भाग नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. आता विकिपीडियावर जरा तुम्ही नजर घालत चला. फक्त त्याला काय म्हणतात की पृथ्वीचा एक करंट अफेअर, किंवा मग युनिकचं करंट अफेअर, किंवा मग ते आपले कुठले सर आहेत अजून वेगवेगळे जे करंट अफेअर्स आहेत ना. सो ह्या करंट अफेअर्सचा फायदा तर होतो, परंतु तुम्ही सोबत हे लक्षात घ्या की तुम्ही करंटसाठी ते न्यूज त्या करंट अफेअरच्या पुस्तकात ना वाचा, पण सोबत विकिपीडियावरचे पहिले 1 किंवा 2 पॅराग्राफ नजरेखालनं घालून घे, कारण प्रश्न तिकडनं फॉर्म होऊन राहिले म्हणजे. मी हा चेक केला प्रश्न बघा. 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेबाबत अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचं, योग्य नाही. 2015 सुरू झाली होती, ठीक आहे, मोदीजींनी केली असणार आहे कारण तेव्हाच तो काळ होता. बेटी बचाव बेटी पढाव, इट्स व्हेरी लॉजिकल ना, कारण मुलींच्या शिक्षणासाठी तो मुद्दा आहे. कारण आई वडिलांना याचं ओझं होऊ नये मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा, त्यासाठी ही होती. सो ए आणि बी तुमचे उत्तर असलं नाही पाहिजे म्हणजे. आता ए बी इथं आहे, बी इथं आहे, आणि ओके चला ठीक आहे, म्हणजे सी आणि डी किंवा डी पैकी उत्तर डी तर उत्तर चुकीचं आहे याचा अर्थ, कारण डी दोन्ही याच्यात आहे. सो या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही तर आहे. आपल्याला माहित आहे की मला वाटतं काहीतरी 9 वर्षाच्या लहान मुलींचं ते खातं निघतं आणि नंतर विशेष रक्कम काहीतरी तुम्ही टाका 150 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत, आणि 18व्या वर्षी अर्धी रक्कम काढा मुलीच्या शिक्षणासाठी, हायर एज्युकेशनसाठी, आणि 21व्या वर्षी तुम्ही पूर्ण रक्कम काढू शकता तिच्या लग्नासाठीची. ओके, हा तर ही अख्खी स्कीम आहे म्हणजे. आता डी तर चुकीचंच आहे कारण त्यांनी ते दिलेलंच आहे. समाविष्ट नाही तर त्याचं उत्तर आहे समाविष्ट आहे. सो मुलीच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालमध्ये विशेष खाते उघडणं गरजेचं आहे. आता काही अंशी हे मुलांना बरोबर वाटू शकतं आणि यात चूक काही नाही म्हणजे, हे बरोबर आहे. मात्र विकिपीडिया काय म्हणते की पोस्टात सुद्धा तुम्ही खातं उघडू शकता किंवा बँकेत सुद्धा तुम्ही खातं उघडू शकता. सो इथं काय म्हटलंय बघा की पोस्टल अकाउंट ना, पोस्टल अकाउंट प्लस बँक अकाउंट दोनपैकी एक काहीही, आणि त्यांनी ओनली सुद्धा म्हटलं होतं. सो फक्त पोस्टात नाही तर बँकेच्या खात्यात सुद्धा, म्हणून मग तुमचं उत्तर काय चुकीचं असणार आहे तर तुमचं सी आणि डी, म्हणजे तुमचं आन्सर शुड बी 3. चाल लॉजिक होते तुम्हाला सगळं येणार आहे म्हणजे. तर बघा, हा पद्मभूषण पुरस्कार जनरली पद्मश्री विचारणार नाहीये तुम्हाला, कारण पद्मश्री काही एकाला भेटत नाही, 5, 50, 100 लोकांना भेटतात. सो पद्मभूषण हा वाला आणि पद्मविभूषण जे असतात ना ते. सो हे दोन तुम्ही याही वर्षीचे आणि 2019चे दोन्ही पुरस्कार करून ठेवले पाहिजे म्हणजे, कारण ते त्याच्यावरच जनरली तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आता पुढे जाऊयात आपण. पद्मभूषण पुरस्कार जर तुम्हाला माहिती असतील तर असे प्रश्न सोडवण्यात अर्थ आहे, तर तुक्केबाजी करण्यात अर्थ नाही. आणि बरेचदा बघा, एखादी लिंक जर तुमची इकडे तिकडे लागली, तुम्हाला एक जरी माहिती असलं तरी याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं. सो बेटर वे आहे की तुम्ही माहिती असेल तर सोडवा, अदरवाईज स्किप करून टाका म्हणजे, तुक्का म्हणू नका याच्या गोष्टीवर. चला पुढे जाऊयात आपण.
दलवीर भंडारी यांची चर्चा होती मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2019 सालची गोष्ट आहे, 2018-19 सालची गोष्ट आहे. आता दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नोव्हेंबर 2017 मध्ये निवड झाली. आता एमपीएससी तर गडबड पण करू शकते, कदाचित तिथं ऑक्टोबर टाकू शकते, इथं डिसेंबर टाकू शकते, माहित आहे का आपल्याला. आणि त्यांनी काय म्हटलं, तुम्हाला चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. सो आपल्याला हे माहित नाही, आपण पुढे बघूया. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 143 मतं मिळाली. आता इतकं फॅक्च्युअल जिथे असेल ना, थोडीशी शंका तुम्हाला घ्यावी लागते बरं का, म्हणजे ठीक आहे, बघूयात पुढे. म्हणजे 1985 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून त्या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. आता यांचं म्हणणं आहे की चुकीचं खालीलपैकी कुठलं आहे ते सांगा. अशा प्रश्नांसाठी तुम्हाला सांगू काय महत्वाचं लागते. तुम्हाला कुठलं तरी मॅगझिन जे तुम्ही वापरता, इट्स व्हेरी गुड, मात्र तुम्ही एखादा इंग्लिश न्यूजपेपर दररोज किमान 1 तास वाचणं सक्त गरजेचं आहे. कारण हिंदू आणि एक्सप्रेसनं खूप वाईट पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या होत्या त्याने, आणि मस्त त्यांनी एक्झाममध्ये पेपरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या. सो ज्या व्यक्तीने करंट अफेअरमध्ये हे वाचलेलं सुद्धा नाही आणि त्यानं इव्हन फक्त एक्सप्रेस किंवा हिंदू फॉलो केलेला आहे डेली, तो व्यक्ती सुद्धा याचं उत्तर देऊ शकते. कारण भारत आणि ब्रिटनचे वाद झाले होते या विषयावरनं, आणि ही गोष्ट खरी आहे की दलवीर भंडारी हे परत निवडून आले होते. यांना 193 मतं पैकी 183 मतं भेटले होते. आणि फर्स्ट टाइम असं आहे म्हणजे की यावेळी इथं ब्रिटिश कुठलाही न्यायाधीश असणार नाही. सो यापैकी चुकीचं काय, एकही नाही. आता हे तुम्हाला कुठनं येणार आहे, म्हणजे फुल फॅक्च्युअल आहे. बट जर तुम्ही व्यवस्थित पेपर वाचत असाल आणि 1च तास वाचा, आणि इंग्लिश पेपर वाचा, म्हणजे मराठी पेपरमध्ये तेवढी ताकद नाही, हे मान्य करायला काही वाईट नाही. म्हणजे दर्जेदार मराठी पेपर नाही आहेत आपल्या महाराष्ट्रात, लोकसत्ता सुद्धा नाही. सो बंद करा, इंग्लिश पेपर वाचा, इंग्लिश आपली सुधारेल. म्हणजे चला पुढे जाऊयात आपण. आता बघा, हा प्रश्न 2021च्या राज्यसेवेला सुद्धा विचारलेला आहे, आपल्याला माहित आहे. म्हणजे आता बघा, खालीलपैकी काय बरोबर नाही यांचं म्हणणं आहे. लॉजिक अप्लाय करायचं. हे बघा, साहित्य अकादमी ही काही खासगी संस्था नाही, ही बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बॉडी साहजिकच याची हेडक्वार्टर जनरली कुठं असतात, दिल्ली किंवा दिल्लीच्या आजूबाजूच्या ठिकाणी. आता काय बरोबर नाही ते बघा. साहित्य अकादमीची स्थापना 1954 साली झाली, तुम्हाला मलाही माहित नाही, सोडून द्या, पुढे बघू आपण. ही संस्था नोंदणी अधिनियमच्या अंतर्गत ही एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. ते आहे ना सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट जो होता 1860चा, त्या अंतर्गत. तर जनरली हे खरं आहे, कारण बऱ्याच अशा सरकारी किंवा बिगर सरकारी संस्था आहेत की ज्या सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत नोंदणी त्यांची झालेली आहे. सो जर 1956 साली याची नोंदणी झाली असेल तर साहजिकच आहे की त्याच्या अगोदरच याची स्थापना झाली असणार आहे. म्हणजे इट कॅन बी राईट. लॉजिकली पहिलं वाक्य बरोबर असू शकतं, कारण त्याची नोंदणी 56 साली झालेली आहे म्हणते. सो दुसरे वाक्य जर खरं आहे, पहिले वाक्य खरं आहे, तर त्याने विचारलेलं आपल्याला नॉट करेक्ट. अकादमी हॅज रिकॉग्नाइज 24 लँग्वेजेस, इट्स व्हेरी ट्रू. 22 भाषा तर आपल्याच आहेत, त्या मला वाटते शेड्यूल 7 मध्ये दिलेल्या आहेत. आणि नंतर काय आहे तुमचं शेड्यूल 7 की 8 मध्ये दिले आहेत ना, 8 मध्ये आहेत वाटते बहुतेक. आणि हे जे आहेत, एक इंग्लिश भाषा आहे, आणि मधल्या काळात वाटते अजून एक नेपाळी भाषा आहे वाटते. ही नेपाळी भाषा, म्हणजे अशा झाल्या 24. सो याचं हेड ऑफिस कुठं आहे, तर मुंबईत नाही आहे, याचं ऑफिस दिल्लीला आहे. म्हणजे समजते तुम्हाला की बाय अप्लाइंग सिम्पल लॉजिक आणि कॅल्क्युलेटेड लॉजिक तुम्हाला उत्तर येतं. त्याचं उत्तर आहे ओनली सी इज द राईट. म्हणजे ओनली सी हे चुकीचं उत्तर आहे, कारण याचं हेडक्वार्टर दिल्लीला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी सुद्धा उत्तर अशीच काढली, नंतर त्याचं चेक केलं म्हणजे. सो असं सांगत नाही मी की तुम्हाला उत्तर कोण सांगतोय. म्हणजे पुढचं बघा. आता इथे मी सुद्धा चुकलो होतो आणि मी हे मान्य करतो, कारण मुंबई हे बिबट्यांच्या अधिवासासाठी केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. मला वाटलं हे असत्य म्हटलं राव, एवढी मोठी मुंबईत एवढी गर्दी, कसं मग ते केंद्रस्थानी असेल वगैरे. सो त्यांनी म्हटलं ए, मी चेक केलं पहिले ए, मला वाटलं हे किंवा हे उत्तर असणार आहे. म्हणजे मुंबईतील, आता साहजिकच आहे की ए आणि सी, तसे दुसरं पाहायची गरज नाही, कारण ते असू शकतं. म्हणजे आणि दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. तर मला वाटलं बा हो तशी, म्हणून मी मला वाटलं बा किंवा तलावातून कसा काय उगम होईल ना, म्हणजे या गोष्टीचा, म्हणून मी म्हटलं सी चुकीचा आहे.
सो मी काय म्हटलं, ए आणि सी पर्यंत मी पोहोचलो होतो म्हणजे, परंतु त्याचं उत्तर काय आहे तर फक्त सी चुकीचं आहे, की यांचा तलावातून होत नाही आणि हे बिबट्यांसाठी अधिवास असणारं शहर आहे, हे बरोबर आहे म्हणजे. सो याचा आन्सर तिसरा आहे, पण माती खाली राहून त्याला काही करू शकत नाही. हा, हे ऑन पेन्सिल पोर्टल खूप चर्चेमध्ये फॅक्ट आहे, तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण कुठल्याही मॅगझिन मध्ये हे भेटतच म्हणजे, त्यामुळे काही वाद नाही. पुढे गेलो आपण. आता यार, या एमपीसी ला काय पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्यांवर काय विशेष प्रेम आहे, खास करून महिलांवर, मला तर समजतच नाही म्हणजे या पाकिस्तानचं, म्हणजे एमपीसीचं. दरवर्षी मागच्या वर्षी मला किती असमा जहागीरवर प्रश्न आला, या वर्षी हिना खाण्याचं उत्तर होतं, पण आपल्याला काही माहित नाही, सोडून दिलं पाहिजे आपण. हा, 2017 मध्ये फॅक्ट आहे, कुठल्याही करंट अफेअरच्या नोट्स मध्ये हे असणारच आहे, तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणजे. ही इनटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून युनेस्कोनं कशाला मान्यता दिली होती? त्याचं उत्तर तुमचं होतं कुंभमेळा. कुंभमेळ्याला मान्यता दिली होती, आणि हे पेपरमध्ये खूप वाचलं होतं, जनरली प्रत्येक करंट अफेअरच्या नोट्समध्ये होतच होतं. आता हवामान बदलासंबंधी खालीलपैकी कुठल्या परिषदा संबंधित आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे, अर्थ समिट 1992, बरोबर. नंतर UNFCC 1992-93, क्योटो प्रोटोकॉल 1997, आणि हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या चारही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्ही घोरपडे सरांचं पर्यावरण जर व्यवस्थित वाचलेलं असेल तर त्यांच्या पुस्तकात, घोरपडे सरांच्या त्या पुस्तकात दिलेलं आहे. फक्त रामसर कन्व्हेन्शन हा वेटलँड संबंधी आहे असं आपण म्हणतो, मात्र 2018 साली वेटलँड कॉन्फरन्स झाली होती एक रामसर या कन्व्हेन्शन अंतर्गत, आणि यांनी म्हटलं होतं की वेटलँड जे आहेत त्यांचं संवर्धन करणं हे क्लायमेट चेंज साठी खूप महत्वाचं आहे, म्हणून याचं उत्तर आहे 4. अगोदर आयोगाने उत्तर काय दिलं होतं, 1, 1, 2 आणि 3 म्हणजे एबीसी, परंतु नंतर करंट अफेअर मध्ये ती न्यूज होती, आयोगाच्याही लक्षात आलेली गोष्ट होती, म्हणून आयोगाने उत्तर काय दिलं 4. सो सुरुवातीला सगळेजण चुकले होते, त्यांनी एबीसी एबीसी केलं होतं, परंतु हा करंट अफेअरचा मुद्दा होता. सो करंट अफेअर किती वाचणं गरजेचं हे आपल्याला समजते म्हणजे. आता दुसरं आहे, जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला व्यक्ती. आपल्याला काही माहित नाही, जर याचं उत्तर रोहन मोरे आहे म्हणजे तर फेकायचं नाही, सोडून द्यायचं. नेक्स्ट, शेवटचा मुद्दा, खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे पहिले राज्य आहे? लक्षात घ्या, जर एखाद्या प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये महाराष्ट्र असेल तर बहुतांशी त्याचं उत्तर महाराष्ट्र असतं, आणि याचं उत्तर महाराष्ट्र. आता हा तुक्केबाजी आहे, म्हणजे याला काही लॉजिक नाही, पण ठीक आहे, कारण साहजिकच आहे की जे एमपीएससी आहे तर ते काही अमेरिकेत विचारणार नाही तुम्हाला, जर तिथं नाव महाराष्ट्राचं सुद्धा असेल तर नक्कीच, म्हणून हे महाराष्ट्राने केलं होतं. सो आता आपण बघूयात की आपल्याला 15 पैकी किती भेटत आहेत. तर एक आपण लॉजिकली बरोबर आणलं, बरोबर, हे माहित नव्हतं, हे आपण लॉजिकली बरोबर आणलं. दुसरं, नंतर हे आपल्याला तिसरं माहित होतं, कारण करंट मधला मुद्दा होता ना तो, हे माहित नव्हती आपल्याला. नंतर चौथं हे तर फॅक्ट सुद्धा म्हणजे सोडून द्या, नंतर हे फॅक्ट होती हे सोडून द्या, कारण याचं उत्तर 4 आहे म्हणजे. नंतर 4 झालेले आपल्या सध्या आतापर्यंत. हे आपलं 5वं बरोबर आलं असतं, नंतर आपलं हे 6वं बरोबर आलं असतं, नंतर 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 हे आपलं 7वं बरोबर आलं असतं लॉजिकच्या आधारे, नंतर हे आपलं 8वं बरोबर आलं असतं लॉजिकचा वापर करून, हे आपलं 9वं बरोबर आलं असतं लॉजिकचा वापर करून, आणि हे आपलं 10वं बरोबर आलं असतं लॉजिकचा वापर करून. सो जर विचार केला आपण तर आपल्याला 15 प्रश्न करंट अफेअरला आले होते, 15 पैकी आपण 9 किंवा 10 सहज सोडू शकलो असतो विथ द हेल्प ऑफ लॉजिक. गॉट इट? समजतंय मला काय म्हणायचं आहे ते? सो लॉजिक अप्लाय करणं किती गरजेचं आहे, किंवा ते कसं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. आणि लक्षात घ्या, हे जे 9 मार्क आहेत ना, आपण म्हणत की बाबा मला 7च भेटले, चला यातले आपले 6च भेटले असं म्हणूया, किंवा 1-2 चुकले त्याचे मार्क बरोबर कटले, 6च भेटले, तरी जर कुणाला ह्या ज्या काही गोष्टी असतात, लॉजिक कसं अप्लाय करायचं, काय करायचं, याचा जर अंदाज आला, डेफिनेटली त्याचे 6 मार्क सुद्धा त्याला PSIच्या दारात नेऊ शकतात, STIच्या दारात नेऊ शकतात, आणि तो एक नाही तर कदाचित 3ही एक्झामच्या मेन्सला बसू शकतो. सो लॉजिक अप्लाय करणं किती गरजेचं आहे, ते कसं करायचं हे आपण शिकलोय. आता आपण 2018चं बघणार आहे, 2017चं सुद्धा बघून घेणार आहे. नंतर आपण पॉलिटीचे प्रश्न सुद्धा लॉजिकली कसे सोडवायचे, काही फॅक्च्युअल आहे त्याला काही पर्यायच नाही म्हणजे, पण काही लॉजिकली सहज सोडवू शकतात. आपण ते पॉलिटी पण बघणार आहे 3 वर्षाचं, आणि आपण करंट पाहतोच आहे म्हणजे, आणि आपण सीसॅट कालच बघितलेला आहे म्हणजे. सो धन्यवाद, भेटूयात दुपारी म्हणजे आज आपण दुसरा व्हिडिओ बघूयात म्हणजे. ठीक आहे.
चला धन्यवाद.